आता पाहूयात गोष्ट एका लग्न ठरलेल्या मुलीची। या मुलीनं एक स्वप्न पाहिलं। आधी MPSC उत्तीर्ण होईल, त्यानंतर सरकारी अधिकारी होईल, मग लग्नाच्या बोहल्यावर चढेल। हे स्वप्न साकार करण्यासाठी या मुलीनं डोळ्यांचे दिवे करून अभ्यास केला आणि अखेरीस यशाला गवसणी घातली। तिच्या या संघर्षात तिला आईवडिलांनी बळ दिलं, तर पण होणाऱ्या पतीनेही मोलाची साथ दिली। पाहूयात नाशिकच्या या प्रियंकाची आगळी वेगळी यशोगाथा। ज्यांचं औक्षण केलं जातंय त्या आहेत नाशिकच्या प्रियंका ताते। दिव्याच्या प्रकाशानं त्यांचा चेहरा उजळलाय आणि यशानं त्यांचं आयुष्य प्रकाशमान झालंय। परिस्थितीच्या आणि अपयशाच्या काट्याकुट्याची वाट चालत त्यांनी MPSC ची परीक्षा पास केली आहे। आता त्यांची महसूल सहाय्यक पदी नियुक्ती झाली। पण प्रियंका यांच्या या यशाची गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये। 10 बाय 10 एवढंच त्यांचं घर। एवढ्याशा घरात आई वडील आणि भावासह त्या राहतात। वडिलांच्या कष्टावर कुटुंबाचा रहाटगाडा चाललेला। अशा परिस्थितीतही प्रियंका यांनी आधी IT ची पदवी संपादित केली, पण सरकारी अधिकारी होण्याचं त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं। अनेकदा प्रयत्न केले, पण यश काही मिळत नव्हतं। पण डोळ्यांचा दिवा करून रात्रंदिवस प्रचंड अभ्यास केला आणि अखेरीस त्यांच्या पदरात हे यश पडलंय। मला आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले, समजून सांगायची। पप्पांनी पण सपोर्ट केला, जरी अपयश आलं तरी खचून जाऊ नको, तुला अनुभव तर मिळालाय की जरी फेल झाली पण तुला अनुभव तर आलाय नाही, असं नेहमी ते मला धीर द्यायची। दरम्यानच्या काळात त्यांना विवाहासाठी अनेक प्रस्ताव आले। त्यांचं लग्नही ठरलं, पण आधी लगीन MPSCच्या परीक्षेचं म्हणत त्यांनी अधिकारी झाल्याशिवाय बोहल्यावर चढणार नाही असा प्रण केला। महत्त्वाचं म्हणजे यासाठी पोलीस खात्यात असलेले त्यांचे पती विकास सोळसेंनीही लग्नाचा आग्रह न करता प्रियंकांना साथ दिली। आई वडिलांनी जास्त सपोर्ट केलेला आहे, घरची सगळ्यांनीच सपोर्ट केला मला। त्यानंतर विकासने पण गायडन्स केलं आणि जेव्हा जेव्हा अपयश यायचं आई वडील आत्मविश्वास वाढवायचे की खचू नको, अभ्यास कर, होईल तुझं, ते धीर द्यायचे मला नेहमीच आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचली। प्रियंका यांच्या वडिलांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय। गाडीचं स्टेअरिंग फिरवत त्यांनी संसाराचा गाडा हाकला। पोटा पाण्यासाठी घर सोडलं। नाशिकच्या द्वारका येथे एका छोट्याशा घरात संसार थाटला आणि प्रियंका यांच्या स्वप्नांना बळ दिलं। आता जिला अंगाखांद्यावर खेळवलं त्या लाडक्या लेकीचं यश पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाचं आभाळ साठून गेलंय आणि त्यांच्या रापलेल्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर उमटलेली आहे। जीवाचं रान करून घरचं काम पाहून घरचा सगळा लवाजमा सांभाळून तिने पूर्ण अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं आणि 4 ते 5 वर्षांमध्ये या पदापर्यंत पोहोचून तिने तिचं स्वप्न व आमच्या परिवाराचं स्वप्न पूर्ण केलं। त्याबद्दल तिचं खरोखर कौतुक करावं तितकं कमीच। घरातली कामं करत स्वयंपाकात मदत करणाऱ्या प्रियंकाच्या हातात आता महसूल सहाय्यक पदाचं नियुक्ती पत्र आहे। म्हणून प्रियंका यांच्या आईच्या आणि मावशीच्या आनंदाला देखील पारावार उरलेला नाहीये। मुलीनं खूप अभ्यास केला आहे आणि तिनं पुढं जावं, तिच्यात मी स्वतःला बघते। सगळ्या मुलींना अभ्यास करून मोठं व्हावं आणि पुढं जावं। प्रत्येक वेळेस मी तिला समजावून सांगितलं का प्रियंका घाबरू नको, तुला यश मिळणारच आहे आणि एक दिवस तो असा येईल आणि तो एक दिवस उजाडला, तिला नोकरी लागली। आकांक्षांपुरती जिथं गगन ठेंगणं असं म्हणत प्रियंका यांनी हे यश मिळवलं। मात्र आता त्या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देखील देत आहे। यूट्यूबच्या माध्यमातून आज सर्व उपलब्ध आहे, आपण त्याचा योग्य वापर जर केला तर आपला अभ्यास पण छान पद्धतीने होतो आणि जरी अपयश आलं तर आपण खचून नाही जायचं, संयम ठेवायचा आणि सातत्य फार महत्त्वाचं आहे अभ्यासामध्ये। ते जर आपण टिकवलं तर आपण नक्कीच यशापर्यंत पोहोचू शकतो। अशी ही प्रियंका यांच्या जिद्दीची आणि कष्टातून मिळवलेल्या यशाची गोष्ट आहे। पण ही गोष्ट लिहिली जाताना प्रियंकाचे हात जितके महत्त्वाचे आहेत तितकंच त्यांच्या आईवडिलांनी दिलेलं पाठबळ देखील मोलाचं आहे। त्याचसोबत उभा राहिलेला संसार छोट्या मोठ्या कारणांनी उद्ध्वस्त होण्याच्या या काळात होणाऱ्या पतीनं प्रियंका यांना दिलेला आत्मविश्वास ही या यशाची खरी पायाभरणी आहे। म्हणूनच संकटाची वाट तुडवत यशाची पताका फडकवणाऱ्या प्रियंका यांना लोकशाही मराठीचा सलाम।
महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.